काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. सर, काल तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं मालेगाव बॉम्बस्फोटच्या निकालानंतर की भगवा म्हणू नका, यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की भगवा आतंकवाद हा शब्द आहे, जो नरेटिव्ह आहे तो तुम्ही मध्ये कार्यालयात काम करत होता तेव्हाच आला, त्यावेळी तुम्ही का तो रोखला नाहीत, असं आता फडणवीस म्हणतात. ते समजा, हे पहा, माझा फक्त एकच उद्देश आहे की जर तुम्हाला हिंदुत्ववादी किंवा सनातनी असा काही शब्द वापरायचा असेल तर ज्याला वापरायचा असेल त्याने वापरावा, पण भगवा नका म्हणू. कारण भगवा हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता हा पवित्र शब्द आहे. हा छत्रपती शिवरायांच्या ध्वजाचा रंग आहे आणि RSSची संकल्पना होण्याच्या शेकडो वर्ष आधीपासून आम्हाला हा रंग पवित्र आहे. मग संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, वारकरी असतील, त्यांचा रंग आहे. त्यामुळे कृपा करून ह्या रंगाला जोडू नका, एवढं माझं म्हणणं. आता दुसरं माझं म्हणणं काय आहे की आतंकवादाचा धर्म नसतो, जात नसते. आता मला सांगा की अमित शहा किंवा कोणतरी त्यांचे नेते काल बोलले की हिंदू कधी आतंकवादी करत नाहीत वगैरे, कारवाई करतात. असं नाही आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली राजकीय आतंकवादी घटना कधी घडली तर नथुराम गोडसेंनी घडवली. नथुराम गोडसेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला. तिथून आतंकवादी घटना स्वतंत्र भारतामध्ये सुरू झाल्या. आता मला सांगा, आपल्या महाराष्ट्राकडे येऊया. दाभोळकरांचा खून कोणी केला? पानसरेंचा खून कोणी केला? गौरी लंकेचा खून कोणी केला? ते सोडून द्या. ही लोक कुठल्या धर्माचे, विशिष्ट धर्माचे लोक आतंकवादी कारवाई करत नाही ते खरं आहे का? नक्सली कोण आहेत? आज मणिपूरमध्ये जी हिंसा चाललेली आहे, कुठल्या धर्माचे लोक आहेत? किंवा LTTEने राजीव गांधीची हत्या केली ते कुठल्या धर्माचे लोक होते? आतंकवादी आतंकवादी असतो, त्याला धर्म नसतो. आज माझी म्हणून मागणी आहे की मालेगावच्या खुनी लोकांना पकडा. त्याचबरोबर 2008चा बॉम्बे ब्लास्ट झाला त्यालासुद्धा जे सोडले त्याच्यावर देखील खटला भरा. त्यातले खरे, कारण शेवटी माणसं मेलेली आहेत ना. 6 माणसं मृत्युमुखी पडली मालेगावमध्ये. त्यांना तुम्ही काय सांगणार? कोणीच बॉम्बस्फोट घडवला नाही. मुंबईच्या 2008ची जे घटना घडली कोणीच घडवली नाही, कोणीच दोषी नाही. हे भाजप सरकारचं अपयश आहे, केंद्राच्या आणि राज्याच्या. ते पहिल्यांदा तुम्ही ज्यांनी हे कृत्य केलं त्याला शोधून काढा. आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही असं कसं म्हणता की अमुक अमुक धर्माचे लोक आतंकवादी असू शकत नाहीत. ह्याबद्दल माझा आक्षेप आहे. आणि दुसरा आक्षेप आहे की भगवा रंग आणि एखाद्या कुठल्या तरी धर्माशी संबंध जोडू नका. भगवा रंग तुम्ही या तुमच्या हिंदुत्ववादी विचारांची किंवा RSSची कल्पना करण्याच्या शेकडो वर्षापासून आम्हाला पवित्र आहे. पण फडणवीस म्हणतायत की आत्ता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली, की आत्ता तुम्ही भगवा महाराजांचा आहे वगैरे सांगताय. ज्यावेळी हा भगवा आतंकवाद शब्द आला, जेव्हा हे नाव समोर आलं त्यावेळी तुम्ही POM कार्यालयात होता, त्यावेळी तुम्ही का नाही हे सांगितलं की असं बोलू नका म्हणून, असं ते म्हणतात. ते खातं काय माझ्याकडे नव्हतं. कोणी केलं असेल ते चुकीचं आहे. मी त्यालाही सांगेन, आमचे सहकारी जर असेल त्यांनाही विनंती करेन हात जोडून की भगवा शब्द वापरू नका. आता मी काय करायचं तर मी केलेलं आहे. मुख्यमंत्री असताना सनातन संस्थेच्या विरुद्ध मी कारवाई केलेली आहे. सनातन संस्था. कारण दाभोळकरांचा खून, पानसऱ्यांचा खून, गौरी लंकेचा खून करणारी कोण संघटना? माझ्या पोलिसांनी मला एक 1000 पानाचं डोसियर आणून दिलं आणि त्याने सांगितलं की ही सनातनी संस्था आतंकवादी कारवाई करणारी संस्था, याला बंदी घातली पाहिजे. मी स्वतः सनातन संस्थेला बंदी घालण्याकरता केंद्र सरकारला विनंती केली. केंद्र सरकारने ती विनंती मान्य नाही केली, पण आम्ही आमचा प्रयत्न करायचा तो केला. आता पंतप्रधान कार्यालयाकडं महाराष्ट्राच्या गुन्ह्याचं काम तपासायचं काम नसतं. ते महाराष्ट्राच्या गुन्ह्याचं तपासायचं काम हे महाराष्ट्राचं ATS करत होतं आणि त्यांनी चांगलं काम केलं. पण 2014 साली जेव्हा सरकार बदललं त्यावेळेला ATS नंतर NIAकडे तो चौकशी तपास दिला. NIA हे पुन्हा 2014 साली अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं. फडणवीस असंही म्हणतायत की भगवा हिंदुत्व हे सर्व एकच आहेत, त्याला काय? आम्ही नम्रपणे त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ठीक आहे, मी त्यांचा सन्मान ठेवतो. पण त्यांनी जे म्हणतात की भगवा हिंदुत्व एक आहे, बिलकुल नाही. भगवा हा RSSची, भाजपची, जनसंघाची संकल्पना करण्याच्या 300 वर्षापूर्वीपासून छत्रपती शिवरायांचा हा भगवा रंग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेची भावना मी आपल्याला कळवतो की उत्तरेमध्ये ही भावना कळत नाही. उत्तरेला वाटतं की आता भाजपवाले झेंडा घेऊन फिरतात म्हणजे भगवा म्हणजे
भाजपकडे भगवा म्हणजे हिंदुत्व. असं करू नका एवढी माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या जनतेला. आता बाहेरच्या लोकांनी मी सांगेन, माझे सहकारी जरी असेल त्याला सांगेन की ठीक आहे, तुम्ही पूर्वी काही शब्द वापरला असेल आता वापरू नका. तुम्हाला बोलायचं ना, तुम्ही सनातन म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा. आणि त्यामध्ये दुसरी माझी फर्म भावना आहे की आतंकवादाची कुठलीही जात नसते, धर्म नसते. असं जर अमित शहा सांगत असते की अमुक अमुक धर्माचे लोक कधीच आतंकवादी कारवाया करत नाहीत, ते चुकीचं आहे. सर, दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनाम्याची खरं तर सर्वजण मागणी करत होते, मात्र त्यांचं खातं बदलून त्यांच्याकडे क्रीडा खातं दिलं, जे विधिमंडळात पत्ते खेळतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. काय प्रतिक्रिया? हे पहा, माणिकराव कोकाटे माझे सहकारी होते, चांगले आमचे मित्र आहेत. आता त्यांनी पक्ष बदलून कुठल्या पक्षात गेलेत मला माहीत नाही. आता पण ते मंत्री झाले. ते रमी खेळताना ते सापडले, त्यामुळे त्यांना आता खेळ खातं दिलेलं आहे. उचित निवड केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. सर, खरं तर राजीनाम्याची मागणी सर्वजण करत होते. या निर्णयाने विरोधक म्हणून तुम्ही सर्व समाधानी आहात काय? हे पहा, आत्तापर्यंत ज्या मंत्र्यांनी गैरकृत्य केलेली आहेत, मग ती फौजदारी स्वरूपाची गैरकृत्य असेल, भ्रष्टाचाराची गैरकृत्य असेल, ज्या आमदारांनी केलेत, एकावरही भाजप सरकार कधी कारवाई करत नाही. ही दिल्लीची परंपरा आहे, नरेंद्र मोदी सरकारची परंपरा आहे, अमित शहाची परंपरा आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये गुन्हा एखाद्या राजकीय नेत्याने केला की त्याला आपण शासन करावं किंवा त्याला बाजूला करावं ही कल्पना त्यांच्याकडे नाही आहे. याच्या तुलनेमध्ये UPA सरकार बघा, आरोप झाल्याबरोबर महाराष्ट्राच्या किती मुख्यमंत्र्यांना आरोप झाल्याबद्दल सिद्ध नाही झाला, पुढे ते निर्दोष होते असं कळलं, पण आरोप जरी झाला तरी आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी यांनी त्यांना दूर केलं. यांची ती परंपराच नाही आहे, कारण हे सरकारच मूळ इतकं भ्रष्टाचारात लिप्त झालेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी मंत्र्याबद्दल किंवा असं गैरकृत्य करणाऱ्या मंत्र्याबद्दल त्यांना काही वाटतच नाही. दिल्लीच्या एका मंत्र्याच्या मुलांनी गाडीनी शेतकरी आंदोलनामध्ये माणसं तुडवून मारली, पत्रकार तुडवून मारले. काय झालं त्याला? त्याच्या वडिलांना काही निलंबित केलं का? आज बलात्काराच्या केसेसमध्ये मोठे मोठी माणसं अडकलेली आहेत. काही केलं का तुम्ही? काहीच करत नाही. उलट आणि माणिकराव कोकाटेच्या बाबतीमध्ये त्यांनी विनोदच केलेला आहे. पत्ते खेळणाऱ्या मंत्र्याला खेळ खातं दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. आता ते खेळाचा प्रसार करतील. मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्षपणे समर्थन आहे असं म्हणावं लागेल की आणि तडजोडीसाठी हे सर्व काही करतायत सत्तेच्या? 100% मला वाटतं जर जराशी जरी नैतिकता भाजप सरकारमध्ये असती त्या सर्व मंत्र्यांना बाजूला केलं असतं. ज्याच्या बेडरूममध्ये पैसे सापडले, काय काय आता सगळे कृत्य सगळे तुम्हाला माहिती आहेत काय काय केलं ते कुठं, यांना सगळ्यांना बाजूला केलं पाहिजे होतं. माणिकराव कोकाटे, आता तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन जुगार खेळणे काय फार मोठा गुन्हा नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं? आज जुगारामुळं हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, युवक उद्ध्वस्त होत आहेत. पण जुगार सुरू कोणी केला? नरेंद्र मोदींच्या सरकारने जुगार सुरू केला. आणि त्यामुळं तुम्ही युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना सांगता जुगार खेळून श्रीमंत व्हा, नोकरीची काय गरज आहे? माझी स्पष्ट मागणी आहे की नरेंद्र मोदी सरकारने ताबडतोब या ऑनलाईन जुगारावर बंदी घातली पाहिजे. पण काय झालं आहे की ज्या कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या मार्फत नरेंद्र मोदींना स्वतःला प्रचंड मोठा निवडणूक निधी दिला, त्याच कंपन्यांना जुगाराची परवानगी कशी मिळालेली आहे? आणि त्याचबरोबर मी एक ऐकलं देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट, चांगलं स्टेटमेंट होतं की जुगारावर ह्या ऑनलाईन रमीवर वगैरे बंदी घातली पाहिजे. कोणाला तुम्ही सांगताय? ते प्रेसिडेंट ट्रम्पला सांगताय? बंदी घालायचं काम एकतर नरेंद्र मोदींनी केलं पाहिजे किंवा देवेंद्र फडणवीसने केलं पाहिजे. राज्याला अधिकार आहेत ही बंदी घालायचा. आज तेलंगणा सरकारने, आंध्र प्रदेश सरकारने आणि तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यामध्ये जुगारावर बंदी घातलेली आहे. माझं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की जुगार बंद झाला पाहिजे, तुम्ही राज्यात जुगार बंद करून दाखवा. धन्यवाद. एकंदरीत ज्या पद्धतीने आपण बघितलं तर फडणवीसांनी जे आरोप केले होते की हिंदुत्व जे काय आरोप केले आहेत किंवा नरेटिव्ह सेट केला आहे तो अशा पद्धतीने चुकीचा आहे. आणि जे फडणवीस सांगतायत की भगवा आणि हिंदुत्व हे एकच आहेत, तर नाही, तर काही वर्षापासूनचा हा भगवा असं उत्तर देखील या ठिकाणी पृथ्वीबाबांनी दिले. तर दुसरीकडे कृषी मंत्री पद हे खातं जरी काढलं असलं तरी एक प्रकारे जर नैतिकता असेल भाजपकडे तर या सर्व जे वादग्रस्त मंत्री राहिलेले आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा असं देखील या ठिकाणी पृथ्वीबाबा म्हणतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. आता isakal.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.